महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुका ह्या एका व्यक्तीच्या नावाभोवती अजन्म फिरत राहणार आहेत। ते नाव आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब। अशा प्रकारे या विधानसभा निवडणुकीतही धर्मवीरांचा सहभाग ठाणेकरांना अनुभवता येणार आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी त्यांच्या जीवनात वापरलेली त्यांची गाडी आता ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी फिरणार आहे। याबाबत महा 83 डेली न्यूजने घेतलेल्या या प्रतिक्रिया। नमस्कार। ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच सांगायचं का हा एक अनोखा प्रचार आहे। जसे दिघे साहेब असताना प्रत्येक वॉर्डामध्ये वगैरे एवढा वेळ नसायचा, कारण तेव्हा ठाणे जिल्हाच एवढा मोठा होता, तर त्यामुळे प्रत्येक वॉर्डामध्ये फक्त रनिंग धावती भेट असायची। तसं माझ्या डोक्यात आलं की यावेळेस पण आपण एक दिघे साहेबांची गाडी म्हणून फिरवूया की लोक जागृत होतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्हाला तो बॅनर दिसेल, त्याच्यामध्ये एक घोषवाक्य आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी आमचं नाव पोचवलं आहे त्यालाच आमची साथ, तो आहे फक्त एकनाथ। सर, ही गाडी जी दिघे साहेबांची गाडी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे की फक्त कोपरी पाच पकडे एकनाथ? नाही, एवढं शक्य नाही आहे। जेवढं आपले ठाणे जिल्ह्यातले म्हणजे समजा कोपरी पाचपाखडी बोला, ठाणेचा बालकिल्ला बोला साहेबांचा, किंवा प्रताप सरनाईकचा ओळा माझीवडा बोला, एवढं तर नक्कीच या 4 दिवसात कव्हर होईल। असं एकनाथ शिंदे साहेबांनी काही मला सांगितलं नाही का, त्यांच्या कुठल्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं नाही की गाडी हे करा। हे माझं स्वतःचं, मी गाडी एवढ्या 25 वर्ष सांभाळलेली आहे, हे माझ्या मनात आलं आणि मी स्वतः करतो, मला कोणी सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे ना एकनाथ शिंदे साहेबांचा ह्या गाडीवर फोटो असणार आहे, ना कुठल्या पक्षाचा फोटो असणार आहे। फक्त शिवसेनेचा प्रचार करा। फक्त शिवसेना नाही, बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या मनात जे आहे ते घोषवाक्य मला जसं सुचवलं गेलं तसं मी तो बॅनर बनवतो। साहेब, दिघे साहेब हे शिवसेनेचे होते, बरोबर आहे? बरोबर आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथराव शिंदे यांची फळी बसलेली आहे, तर कोणत्या शिवसेनेसाठी हा प्रचार तुम्ही करणार आहात गाडीवर? मी नक्कीच माझ्या दिघे साहेबांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात केलं त्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासाठी नक्कीच। बाकीचं आणि हे का करतोय तर जे नुसतं दिघे म्हणून आडनाव आहे आणि ते ज्याचा गैरउपयोग करून घेत आहेत त्यांच्या विरोधात मी काम करतो। दुसरी गोष्ट अशी आहे की मी मागे पण मुलाखत दिली होती, मी 17 वर्ष साहेबांच्या जवळ होतो एवढा, तेव्हा एका कल्याणच्या रिक्षा स्टँडच्या सत्यनारायणच्या पूजेच्या इथून निघताना जेव्हा साहेब बोलले होते, म्हणजे एक गुणगुणत होते, मरावे परिकीर्ती रूपी उरावे म्हणून, तर मी बोललो काय आज काय झालं, हे कशासाठी गुणगुणताय? तेव्हा साहेब बोलले होते मला, गिरीश ते कळेल तुला, पण गिरीश लक्षात ठेव, कधी पण माझा वारसदार हा फक्त माझ्या बहिणीचा मुलगा संग्राम गडकरी हाच असेल। हा केदार दिघे वगैरे कोणीही नाही, त्यांचा वारसदार नाही, कोणीही नाही आहे। हा सर्व ऐत्या बिळावर नागोबाचा प्रकार आहे। आता दिघे साहेबांचे वारसदार कोण आहेत याच्यावर चर्चा चाललेली आहे। त्याच्यामुळे या विषयावर मला राजकारण करण्यात अर्थ नाही, कारण धर्मवीर दिघे साहेब जरी शिवसेनेचे नेते असले तरी ते एक समाजसेवक म्हणून त्यांनी या ठाण्यामध्ये आपली कारकीर्द गाजवलेली आहे। ते आता हयात नाही आहे, त्याच्यावर ज्याला राजकारण करायचं करू द्या, मला राजकारण नाही करायचं। मला नवल वाटतं, अशी बातमी माझ्याकडे नव्हती, पण आपण जर का असं सांगत असाल आणि असं जर का खरोखर तसं होणार असेल की साहेबांची गाडी प्रचारार्थ रस्त्यावरती येणार असेल, फक्त एवढंच की त्या गाडीमध्ये आता त्यांच्या त्या खुर्चीवरती कोणी बसू नये एवढंच फक्त राहिलेलं आहे। पण लोकांना हे कळतं, ठाणेकर जनतेला कळतं की ही प्रचारार्थ गाडी का म्हणून काढली गेली। 23 वर्ष झाली साहेब जाऊन, तरी अजून त्या नावाच्या विषयाभोवती ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आपली उमेदवारी धोक्यात आहे किंवा आपल्याला मतदान कुठेतरी प्लस मायनस होऊ शकतं, त्यावेळेला अशा पद्धतीचं कोणत्याही साहेबांच्या गोष्टीचा वापर करून आपण लोकांना कुठेतरी भावूक आणि त्यांच्या मनाशी खेळून आपण ते मतदान मिळवू शकतो का? तर हा एक केविलवाणा प्रयत्न आहे आणि तो अत्यंत दुर्दैवी आहे।
थँक्यू. या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवार आपला प्रचार करत आहेत. अशाच प्रकारे हा ठाणे शहरामध्ये प्रचार सुरू आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जी गाडी आहे ती प्रचारासाठी वापरली जात आहे. कॅमेरामन भव्य मार्कंडे सोबत समीर मार्कंडे, ठाणे.